रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते। ही बस दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती तेव्हा घाटातील उतारावरून खाली जात असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत घरंगळत गेली। आणि बस दरीत कोसळल्यानंतर सगळीकडे प्रवाशांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता। सगळीकडे आरडाओरड सुरू झाली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या 41 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एसटी बस प्रवाशांना घेऊन मंडणगड शेनाळे घाटातून जात होती। या घाटात अनेक अतितीव्र उताराचे रस्ते आहेत। यापैकी एका उतारातून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। दरीतील झाडाझुडपांमधून बस थेट धरणाच्या दिशेने गेली। बस वेगाने दरीच्या दिशेने जात असल्याचं पाहून प्रवाशांना जाग आली। या दरीच्या खालच्या बाजूला एक धरण आहे आणि त्याच्या जवळ एक मोठं झाड आहे। मात्र बस घसरत थेट 15 ते 20 फूट दरीत कोसळली। धरणाच्या दिशेने जात असताना झाडाला धडकली। दरीत कोसळताना बस झाडाला धडकली आणि तिथंच अडकली। यानंतर बचाव पथकाने तातडीने धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले। एसटीत एकूण 41 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे। एसटीतील प्रवासी सुखरूप असून त्यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलंय। मात्र 41 पैकी 7 प्रवासी जखमी झालेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही बस दरीत कोसळल्यानंतर एका बाजूला बस पूर्णपणे आडवी पडली होती, मात्र दैव बलवत्तर म्हणून एका झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले।